नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझं YouTube चॅनल सुधास फूड लॅब या किचन या चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत अगदीच हेल्दी नाश्ता, पौष्टिक असा नाश्ता. जर तुम्ही एक वेळा बनवाल तर नेहमीच बनवून खाल. मी इथे 1 कप हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली, आपल्या मेजरिंग कपने अशी मी मोजून घेतलेली. डाळ आपली छान भिजली. आता मी या डाळीला मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे. हा नाश्ता एकदम हेल्दी आहे, वाफवलेला आहे आणि त्यामुळे खूपच पौष्टिक असा हा नाश्ता आहे. यामध्ये मी हिरवी मिरची, आले, लसूण, कोथिंबीर आणि हळद अशी ओली हळद घेतली. आपण सुकी हळद सुद्धा वापरू शकताय. आणि कोथिंबीर हे सर्व मी त्या डाळीमध्ये हरभऱ्याच्या वाटून घेणार आहे. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आता इथे मी जिरे, मीठ, हिंग आणि लाल तिखट हे पण यामध्ये घालून घेते. आता आपण हे ग्राइंड करून घेऊया मिक्सरमध्ये. मिक्सरमध्ये मी असं ग्राइंड करून घेतलंय. आता याला मी 1 कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आणि त्याप्रमाणे मी आता 1 कप असं तांदळाचं पीठ घेणार आहे आणि याला 2 कप मी पाणी ठेवणार आहे उकडीला. म्हणजे आपल्याला हे पीठ असं पाण्याला उकळी आली की त्यामध्ये खिशी जसं घेतो आपण तांदळाची त्याप्रमाणे करून घ्यायचंय. बघा 1 कप मी तांदळाचं पीठ घेतलंय आणि त्याला त्याच मेजरिंग कपने मापून असं मी 2 कप असं पाणी घेते. ह्या पाण्यामध्ये मी जिरं घातलंय थोडं चवीकरिता आणि थोडं मीठ घालायचंय आपल्याला. मीठ घातलंय थोडं आणि थोडं तेल टाका अथवा तूप टाका, ऑप्शनल. पण तेल किंवा तूप हे टाका, दोन्हीपैकी एक काहीतरी टाका. पाण्याला छान उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर आपण जे पीठ आहे ते यामध्ये घालणार आहोत आणि गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. आता सतत आपल्याला हे ढवळायचं आहे. तुम्ही लाटण्याने सुद्धा ढवळू शकता किंवा मग चमच्याने. हे बघा आता उकळी आली, आपण छान एक वाफ काढली त्याला आणि मग असं काढून गरम गरमच आता मी याला चुरून घेते. छान मऊसूत असा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. चाळणीला मी तेल लावून घेतलंय. आता आपल्याला ते गोळे, तांदळाचं जे वाफवलेलं पीठ होतं त्याचे गोळे घेऊन आता ते लाटून घ्यायचे आहेत. आणि त्यामध्ये ते हरभऱ्याचं सारण आपल्याला भरायचंय. असं आपण एक कढईत जर आपण असं प्लेट ठेवून व्यवस्थित त्याच्या कड्या कापून घेतल्या तर मग आपल्याला एकसारखी पारी अशी भेटेल तांदळाची. हे बघा ते सारण आपण यामध्ये भरून घेणार आहोत. हे सारण कोणी कोणी शिजवून घेतं, पण मी कच्चच घेत आहे कारण ते वाफेवर शिजल्या जाते हरभऱ्याचं सारण. आपण या प्रकारे सुद्धा प्लेटने सुद्धा दाबून आपण पारी बनवू शकतो. हे बघा आता सर्व फरे मी वाफवायला ठेवलेत. त्यावर झाकण ठेवू, 15 ते 20 मिनिटे वाफवून घेऊ. जसं आपण ढोकळा वगैरे वाफवतो त्याप्रमाणे मी वाफवून घेतले आणि हे छान शिजलेत. हे बघा त्यानंतर असे कट करून घ्यायचेत आपल्याला 2-2 पार्ट मध्ये. सर्वच फऱ्यांना मी कट करून घेतले. कढईमध्ये तेल घातले, त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, तुम्ही हवं असल्यास यामध्ये कट केलेल्या थोड्या हिरव्या मिरच्या सुद्धा घालू शकता. हिंग घातलाय. आता आपल्याला सर्व फरे यामध्ये घालून घेऊन
वरून कोथिंबीर पेरून छान परतून घ्यायचंय. हे फरे तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता किंवा कशाची चटणी असेल नारळाची वगैरे त्यामध्ये सुद्धा आपण हे खाऊ शकतो. खूपच टेस्टी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. व्हिडिओ